नमस्कार. आज आपण पॉवर पॉईंटमध्ये इफेक्टिव्ह डिझाईन कसं तयार करायचं ते आता पाहणार आहोत. नावाला इफेक्टिव्ह डिझाईन देण्यासाठी बॅकग्राऊंड फॉर्मॅट करतो आहे मी. या पद्धतीने हा रंगसंगती केलेली आहे. बॅकग्राऊंड केल्यानंतर आपल्याला एक फोटो हवा आहे. मी फोटो घेतलेला आहे. आता त्यासाठी नाव पाहिजे. नावात इफेक्टिव्ह डिझाईन आपल्याला करायचं आहे. नाव सेंटरला येण्यासाठी सेट केलेलं आहे. नंतर इन्सर्टमध्ये जाऊन एक रेक्टँगल शेप घेतलेला आहे आणि तो शेप या पद्धतीने ड्रॉ केला, सेट केला. या पद्धतीने त्याला बॅकवर्ड पाठीमागे पाठवलं, नावाच्या पाठीमागे. आणि आता इथे एक स्टेप आहे, ती मात्र लक्षात ठेवा. इथं पहिल्यांदा रेक्टँगल सिलेक्ट केला आणि मग नावाचा जो रेक्टँगल आहे तो सिलेक्ट केला. त्याच्यानंतर मर्ज शेपमध्ये सबस्ट्रॅक्ट केलेला आहे आणि अशा पद्धतीने हा एक इफेक्ट आलेला आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. फॉर्मॅट शेपमध्ये गेल्यानंतर ग्रॅडियंट फील्डमध्ये जायचं आहे. ग्रॅडियंट स्टॉप 2 पॉईंट घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला स्टॉप आहे ब्लॅक कलरचा आणि त्याला ट्रान्सपरन्सी आहे ती 100% ठेवायची आहे. ही अशा पद्धतीने ठेवलेली आहे. ग्रॅडियंट स्टॉपमध्ये दुसरा स्टॉप आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. हे पहा. आणि त्याचा कलर बदलायचा आहे, ब्लॅक घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे इथे गेल्यानंतर शेप आउटलाईन ही नन करायची आहे. नो आउटलाईन मी केलेली आहे. आता पुढची स्टेप पहा काय आहे ती. हे थोडंसं स्टॉप पुढे सरकवायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे जेवढं पाहिजे असेल तेवढं. डायरेक्शनमध्ये वरून खाली असा इफेक्ट द्यायचा आहे. आणि आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे ॲनिमेशनमध्ये लाईनमध्ये जायचं आहे. स्पीड जास्त आहे म्हणून ड्युरेशन वाढवलेलं आहे. मी 2.5 ठेवलेला आहे. अशा पद्धतीने नावाचा इफेक्ट झालेला आहे. धन्यवाद.